Hello everyone, I am from DBJ College and my today's project title is Uses of Medicinal Plants in Rural Areas of Chiplun, Taluka and in Ratnagiri district of Maharashtra. So my first plant is People plant. The Pimple plant is also known as the People tree or sacred tree. The botanical name of the People plant is Ficus religiosa. It holds the significant importance in traditional medicinal systems like Ayurveda. Various parts of the tree, including the bark, leaves, fruits, and are used to address a wide array of health issues like asthma and cough. झाडाच्या ज्या फांद्या असतात किंवा ते पानं असतात त्याला अस्थमा आणि कफ ह्यासाठी यूज केलं जातं ट्रेडिशनल आयुर्वेदामध्ये. The bark and dried fruits are traditionally powdered and consumed to help alleviate the symptoms of asthma. त्या अस्थमाला जर आम्हाला आपला ताब्यात करत असेल कोणाला जर अस्थमा झाला असेल तर त्याला ताब्यात करण्यासाठी म्हणजे त्याला राहत देण्यासाठी आम्हाला त्याचे जे फांद्या असतात त्याचे पावडर करून आणि त्यांच्या पानांची पण पावडर करून त्याला जर घातली तर त्याला आराम भेटतो. आणि जर कोणा माणसाला जर जास्त कफ झाली असेल तर त्याला पण जर त्याच पद्धतीने जर म्हणजे त्याच पद्धतीने जर त्याला ट्रीटमेंट दिली जाईल तर त्याला पण त्याला चांगलं वाटतं. नाव माय सेकंड प्लांट इज द नीम प्लांट. द नीम प्लांट इज ऑल्सो नोन एज कॉमनली नोन एज द Azadirachta indica. It is the botanical name of that plant. Now I'll show you the plant of neem plant. This is the neem plant. You can see this, and it has a long history of traditional use, particularly in Ayurvedic and Unani systems of medicine. या झाडाची जर आपण हिस्ट्री बघितली तर याला ट्रेडिशनल युजेस मध्ये म्हणजे ट्रेडिशनल मेडिसिन युजेस मध्ये खूप वापरला जायचा आधीच्या काळात. आणि त्याला उनानी सिस्टम म्हणजे जे फार्मसी वगैरे करतात ना विलेज मध्ये त्यांच्यासाठी पण तो खूप उपयोगी ठरलेला होता. इट इज ऑफन रेफर्ड टू ॲज अ विलेज फार्मसी इन इंडिया ड्यू टू एक्सटेन्सिव्ह range of uses or its parts such as leaves, bark, and seeds. It is also used to treat variety of skin conditions such as acne, eczema, ringworm, boils, and minor infections due to antiseptic, antibacterial, and antifungal properties. हा जो नीमचा झाड आहे त्याच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीबायोटिक कॉम्पोनेंट्स जे असतात ते पार्टिकल्स प्रॉपर्टीज पाहिले जातात, म्हणून याला मेडिसिनल युजेस मध्ये खूप लाभकारी मानलं जातं. जर कोणाला जर ॲक्ने, पिंपल्स आणि म्हणजे एन्झिमा म्हणजे स्किनवरती काहीतरी घाव झाले असेल तर ते बरं करण्यासाठी आपल्याला नीमचं झाड खूप उपयोगी ठरतो. Now my third plant name is Tulsi plant. The Tulsi plant is also known as holy basil, and another name of this plant is Osimum. Now I have a Tulsi plant in my hand. You can see this. Tulsi plant is the most useful thing for the humans. तुळशीचा जो झाड आहे ती केवळ एक औषधी वनस्पती नाही तर भारतीय संस्कृती आणि आयुर्वेदात तिला अत्यंत महत्वाचे आणि पवित्र स्थान दिलेले आहे. तुळशीचे खूप उपयोग आहेत. तुळशीच्या पानांचा जर रस मधासोबत घेतला तर आपल्याला सर्दी, खोकला आणि दमा म्हणजे अस्थमा आणि ब्रॉन्चिटिस यांसारख्या रसन विकारांवर पारंपरिक जर उपाय आपण केला तर आपल्याला त्याच्याने राहत भेटते. तुळशीचा झाड तणाव कमी म्हणजे स्ट्रेस रिडक्शन साठी पण कामाला येतो. जर आपल्याला स्ट्रेस झाला असेल तर आपण जर तुळशीचा काढा घेतला मधासोबत तर आपल्याला त्याच्याशी पण आराम भेटतो. तुळशीचा जो झाड आहे त्याला तो रोग प्रतिकार शक्ती म्हणजे आपली जी इम्युन सिस्टम असते त्याची इम्युनिटी बूस्टर असं म्हणतात, तर ते वाढवण्यासाठी तुळशीचा झाड खूप उपयोगी येतो. सो माय टॉपिक इज नाव एंडेड हिअर. नाव आय एम स्टॉपिंग हिअर. सो थँक यू.